डबरोड्यानं आणायच्या पोळी खायच्या सोबत. बर तू रे पोळी खायची डबरोड्यानं आणायच्या का आता? मम्मी तू काय म्हणती? ओ मम्मी गोड गोड आणायचं डबरोट्या खायचं. हेच खायचं पोळी. पोळीच खायची का? बर ठीक आहे. सोबत मी खाणार. बर ठीक आहे. तर मित्रांनो विषय असा आहे की आबीला संडास लागली, त्याला जंतू झाले पोटात त्याच्यामुळे आता आम्ही पोळी खायची चहात सगळ्याचा विचार झाला. आता चहात पोळी खायची आता उद्यापासून. हे पहा आता आजचे दिवस आणले बिस्किट, पण उद्यापासून चहात पोळी खायची. डबरोट्या किंवा बिस्किट कोणी आणणार नाही. आता आम्ही चहात खाणारे पोळी. असं आहे मित्रांनो. आम्ही घरी आमचा शाळेत काय जात नाही, घरीच राहायला शिकला. आता ते त्याला 2 दिवस घरी राहायला तर आता लगेच त्याला घरी राहायची सवय झाली. त्याला जातच नाही बाई. तू 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 मोठी झाल्यावर राशन ना तू दे दे. अरे तू काम घरी थांबला आल्या शाळेत काम नाही गेला घरीच राहते ते रोज. शाळेत नाही जात काय नाही. काल म्हणलं जर शाळेत जायचं. शाळा सुटली सगळं गाव शाळेत गेला रे. शाळेत जात काय नाही घरीच राहते जॉब काय म्हणजे लेकर शाळेत जात. तो काऊन नाही गेला शाळेत विचार त्याला. जातच नाही. मग दिदी रोज शाळा शिकाय का बा. दे तू जाशील शाळेत रोज. दे जाते शाळेत पण तू जात नाही. कोण म्हणे सुट्टी तुला? तुला रोज सुट्ट्या असतात रे. काल बी नाही गेला आज बी नाही. दीदी जाते म्हणते लहान आहे. अरे दिदी सोबती नाही कोणी म्हणू का नाही. दिदी बाबा एवढी शाळा जाते लय हुशार गेली शाळा झालं. तुला काढण्याचं जावं शाळेत रे. दीदीला सोबती नाही कोणी म्हणू का नाही. दीदीला हुशार आहे. रोज शाळा जा वाटते तिला माहिती आहे का. दे तू जाशील का बाई शाळेत. बरं जाशील ना उद्या.